नमस्कार मित्रो, मी कर्नल शशिकांत दळवी, पुणे स्थित विमाननगरमधून मी आपल्याशी संपर्क साधत आहे। यासाठी मी TV10चा मनापासून अत्यंत आभारी आहे। कालच पुण्यात पावसाळ्यातला पहिला मोठा पाऊस झाला, ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो, आणि कालच आपल्याला सगळीकडे पुरासारखी अवस्था झाली। बराच वेळ विमाननगरमध्ये देखील जवळजवळ गुडघ्यापर्यंत काही ठिकाणी थोड्या वेळापुरतं पाणी होतं, जी परिस्थिती अतिशय गंभीर होत जाते। आणि हा प्रकार आपण अनुभवलेला आहे याच्या आधी। तर ह्याला कारण काय आहे हे जरा बघूया की सर्वात प्रथम काय आहे की कॉर्पोरेशनतर्फे पावसाळा सुरू व्हायच्या 1 महिना आधीपासून की त्यांचे जे गटारी आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स, ज्याच्यातून पावसाचं पाणी वाहत जातं, त्याला स्वच्छ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। हे स्वच्छ नुसतंच नाही, त्याला मेंटेन करणं पण गरजेचं आहे। शिवाय हे मेंटेन करताना त्या वॉर्डमधल्या तेथील नागरिकांना पण सांगण्याची गरज आहे। हे कोणी करत नाहीत, त्यामुळे तिथल्या नागरिकांना हेच माहीत नसतं की बाबा काय साफ केलं की नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नुसतंच पावसाचं पाणी रस्त्यावर येणं हा एक प्रकार झाला जो गटारीमधून जातो, पण कायदा पण झालेला आहे की छतावर पडणारं पावसाचं पाणी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत झिरपण्याचं प्रमाण पण करणं अतिशय गरजेचं आहे। प्रत्यक्षात होतं का? नाही होत। आज जवळजवळ 17,000 सोसायटी पुण्यामध्ये आहेत आणि 4,000हून पण कमी सोसायटीने हा प्रयोग केलेला आहे। म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व प्रकारच्या इमारतीमधून येणारं पावसाचं पाणी किती प्रमाणावर येतं? 1,000 स्क्वेअर फुटावर जेव्हा पाऊस पडतो पुण्यासारख्या ठिकाणी 750 मिलीमीटर किंवा 100 मिलीमीटर, 10,000 लिटर पावसाचं पाणी धो करून व्हायला लागतं। म्हणजे हे सगळं पाणी, पण त्याच्यामुळे होतं काय, गटारीची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती क्षमतेच्या बाहेर पाणी जातं। त्यामुळे ते तुम्ही कितीही त्या गटारी स्वच्छ केलेल्या असल्या तरी पाणी हे बाहेर रस्त्यावर येणार, कारण का आपणच छतावरचं पाणी जिरवत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे काय की जेवढे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, म्हणजे ओढे, नद्या, ओढे, नाले, सगळे जे काय आहे ते, त्या सर्वांच्यावर साफसफाई करणं। आज ते निव्वळ आपल्याकडं जसं आपण कचरा टाकायची कचराकुंडी आहे तशी ती कचराकुंडी झालेली आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जवळच्या बिल्डिंगचा रडारोडा पण असतो, बघा तुम्ही जाऊन आजूबाजूच्या ठिकाणी। शिवाय म्हणजे जे काय मिळेल आपण नदीमध्ये गणपती बाप्पा मोरया त्याचं पण विसर्जन तिथंच करतो। शिवाय निर्माल्य पण त्यात टाकतो। ते शेवटी ज्या नदीला आपण देवी मानतो तिच्याकडे अजिबात पूर्णपणे दुर्लक्ष करतो। परिणाम हा होतो की त्यातून देखील पाऊस आला की त्याची कॅपॅसिटी कमी होते, तर त्याच्यामुळे त्यातून हे पाणी बाहेर यायला लागतं। त्यामुळे जेव्हा आपण पावसाळापूर्व उन्हाळ्यामध्ये करायची कामं बघतो, त्यात कॉर्पोरेशननं या गोष्टीकडे पण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। निव्वळ स्टॉर्म वॉटर ड्रेन्स नव्हेत, तर त्या शहरातील त्या वॉर्डमधील जेवढे ओढे आहेत, नाले आहेत, नद्या आहेत, त्या सर्वांना स्वच्छ करून तयारी करून ठेवणे, म्हणजे येणारं पाणी त्यातून व्यवस्थित निघून जावं। आता तिकडे दुर्लक्षच केलेलं असतं। थोडंफार स्टॉर्म वॉटर करत असतील, पण कुठलाही ओढा, आता विमाननगरमधून एक ओढा जातो, मला तो कधीही कुणीही साफ करताना दिसलेला नाही। तसेच दगडधोंडे पडलेले असतात, कुणाला सांगायला गेलं तर म्हणले साहेब आम्हाला माहीत नाही कोण करेल म्हणून। त्यामुळं पण हा प्रकार असल्यामुळं काय होतं की नुकसान आपलं होतं। आता कालच्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी व्हिडिओज लोकांनी पाठवलेले आहेत, पेपरमध्ये बातम्या पण आलेल्या आहेत की किती एवढा म्हणजे थोडा वेळ पाऊस झाला, तास दीड तास पाऊस झाला असेल, पण त्याचा दुष्परिणाम बघितला आपण। प्रत्येक ठिकाणी गाड्या, झाडं पडली। आधीच आपण झाडं तोडत चाललो आहोत विकासाच्या नावाखाली, त्यात या नैसर्गिक आपत्तीमुळे झाडं पण तुटत आहेत। त्यामुळे सर्वत्रच आपला एक काहीतरी विस्कळीत असं
नैसर्गिक चक्रच नव्हे पण आपलं पण चक्र एक विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपापल्या भागातील आपण जे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत ते साफ करताना वॉर्ड ऑफिसबरोबर संबंध ठेवून हे स्वच्छ होतात की नाही बघा. शिवाय आपल्या छतावरचं पावसाचं पाणी जिरवा. यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं आपली किती तारांबळ यावर्षी उडते बघितलं आपण. टँकरचे टँकर यायला लागलेत. एक छोटा तुम्हाला आकडा सांगतो की 2023-24ला म्हणजे 31 मार्च 24पर्यंत एक वर्षभरामध्ये 4 लाख टँकरच्या चक्रा झाल्या आणि त्याच्या आधी 3.25-3.5 लाखापर्यंतच होत होत्या. कारण नॅचरली पाणीच नाही, आपल्या बोरवेल आटल्या आणि एवढ्या आटून देखील आपण वर्षाला 5-5 हजार नव्या बोरवेल खणत आहोत. काही कुठेही कशावरही निर्बंध नाही, करा म्हणजे काहीच म्हणणं नाही, पण तिथून पाणी उपसताना त्या धरती मातेला थोडं तरी पाणी सोडा जी तिची तहान भागेल. त्यामुळे ह्या सर्वच गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच शहरामध्ये पूरग्रस्त स्थिती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आवाक्यात आणता येतील, आटोक्यात येतील आणि त्रास होणार नाही. माझी खात्री आहे की आपण सर्वजण मिळून जे कॉर्पोरेशन सकट सर्वजण मिळून या गोष्टीकडे लक्ष देऊ. मी परत एकदा TV10चा मनापासून आभार मानतो की त्यांनी हे माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्यास मला मदत केली. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.